सॅन्टा क्लॉज खरे असे जर मी बोललो तर ते तुम्हाला पटणार नाही, पण हे सत्य आहे. तर काय यामागे रहस्य बघा या व्हिडिओमधून. तर गोष्ट आहे 3ऱ्या शतकातील 13 मार्च 270 रोजी लिमिया या प्रदेशात म्हणजे सध्याच्या तुर्कस्तानामध्ये एका समृद्ध कुटुंबामध्ये या व्यक्तीचा जन्म होतो. लहानपणापासूनच खूप धार्मिक, पण दुर्दैवाने लहानपणीच त्यांचे आई वडील त्यांच्यापासून लांब होतात. तिथून पुढचं जे आयुष्य आहे, त्यांची जी संपत्ती होती ते त्यांनी गोरगरिबांसाठी, गरजू लोकांसाठी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर बनले ते धर्मगुरू. तर नाव आहे त्यांचं सेंट निकोलस. धर्मगुरू झाल्यानंतर तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य त्यांनी लोकांची मदत करण्यासाठी, विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलं. युरोपीय लोकांनी आपल्या घराघरामध्ये त्यांच्या लहान मुलांना यांच्या कथा सांगायला सुरू केलं. पण खरी लोकप्रियता त्यावेळी मिळाली ज्यावेळी डच लोकांनी हा सण अमेरिकेमध्ये घेऊन गेले. त्यावेळी डच लोक सेंट निकोलस यांचा उच्चार सेंटर क्लास असे करायचे. तर सेंट निकोलस, सेंटर क्लास याचेच नंतर बनले सॅन्टा क्लॉज. आणि अजून सुद्धा अशा भरपूर कथा प्रसिद्ध आहेत की ख्रिसमसच्या वेळी सॅन्टा क्लॉज लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी येतो. तर त्या ज्या कथा आहेत ते यावर आधारित आहेत अशी लोकांची मान्यता आहे.